मित्रांनो, पुढच्या महिन्यात 9 तारखेला राज्यसेवेची पूर्वपरीक्षा आहे. जेमतेम 15 ते 16 दिवस बाकी आहेत. तर या 15 ते 16 दिवसांमध्ये आपण नेमकी कशाची उजळणी केली पाहिजे आणि नेमकं काय वारंवार वाचलं पाहिजे, जेणेकरून कमी वेळात देखील आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघूयात. मी काही मोजके टॉपिक्स प्रत्येक विषयाबद्दल दिलेले आहेत आणि तेवढे टॉपिक्स जर आपण करून गेलो तर हमखास 50 to 60% आपला जो सिलेबस आहे तो कवर होईल. म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपण जर सॉर्ट आऊट करून करून काही मोजकेच टॉपिक काढले आणि ते जर मोजकेच टॉपिक 50%च्या वर पेपरमध्ये येत असतील तर तुम्ही खूप कमी टॉपिक्सची प्रिपरेशन करून आपल्या पूर्ण सिलेबसची 50%च्या वर उजळणी करतात असं त्याचा अर्थ होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त सिलेबसची उजळणी करायची आहे. आपल्याकडे वेळ खूप मर्यादित आहे, तर नेमकं काय आपण कुठल्या विषयांची उजळणी करायला पाहिजे ते आपण बघूयात. तर बघा, सुरुवातीला आपण या व्हिडिओत बघणार आहोत की आपलं लक्ष काय आहे. 9 नोव्हेंबरचा जो पेपर आहे त्याच्यानंतर उजळणी आपल्याला कशाची करायची आहे, कोणत्या विषयांवर आपल्याला फोकस करायचा आहे, कोणते टॉपिक्स हमखास करून जायचे आहेत, हे आपण बघूयात. ठीक आहे. तर जसं की सर्वांना माहितीच आहे की राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये 2 पेपर असतात, पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. पेपर क्रमांक 2 हा क्वालिफाईंग नेचरचा आहे, त्यामुळे आपण त्याबद्दल यामध्ये डिस्कस करणार नाही आहोत. पेपर 1 आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, तो स्कोरिंग नेचरचा आहे आणि त्याच्या बेसिसवरच राज्यसेवेचं कट ऑफ हे जाहीर होतं. तर आपलं लक्ष आहे की 120 मार्क्स आपल्याला पेपर 1मध्ये स्कोअर करायचे आहेत. 120 मार्क्स म्हणजे जर तुम्ही 100 अटेम्प्ट केले तर त्यापैकी 68 क्वेश्चन्स तुमच्याबरोबर पाहिजेत, तेव्हा तुम्हाला 120 मार्क्स मिळतात. जर तुमची ॲक्युरसी 100% असेल, तुम्ही फालतूचे अटेम्प्ट केले नाही, तर 68 पेक्षा डायरेक्ट जर तुम्ही 60 प्रश्न सोडवले आणि 60च्या 60 बरोबर असले तरी तुम्हाला 120 मार्क मिळू शकतो. ते कॉम्बिनेशन कसं करायचं ते तुम्ही बघा, पण 120 मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सिलेबसची उजळणी करावी लागेल आणि तेवढा वेळ नाही आहे, तर मोजके टॉपिक आपण उजळणी करून एकंदरीत सिलेबसच्या 50%च्या वर उजळणी करण्याचा प्रयत्न करू. तर बघा, परीक्षेचा पॅटर्न काय आहे. विज्ञान 20 मार्कांसाठी आहेत आणि हे जे मी सब्जेक्ट वाईज अरेंज केले आहे, हे त्या सब्जेक्टला तुम्ही किती इम्पॉर्टन्स दिला पाहिजे त्याप्रमाणे मी अरेंज केलेलं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स तुम्ही विज्ञानाला दिला पाहिजे, त्यानंतर राज्यशास्त्र पॉलिटीला, त्यानंतर भूगोलाला, त्यानंतर पर्यावरणाला, त्यानंतर चालू घडामोडीला, त्यानंतर अर्थशास्त्राला आणि सगळ्यात जास्त कमी किंवा सगळ्यात कमी इम्पॉर्टन्स तुम्ही इतिहासाला दिला पाहिजे. ते का, यावर आपण डिस्कशन नंतर करूया. सुरुवातीला बघूया. बघा, विज्ञान ह्याच्यावर 20 प्रश्न येतात, राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी त्याच्यावर 15 प्रश्न येतात आणि भूगोलावर 15 प्रश्न येतात. हे तीनही विषय जर तुम्ही करून गेले तर 50% सिलेबस तर हे 3च विषय कव्हर करतायत. त्याच्यामुळे हे 3 सगळ्यात महत्त्वाचे विषय. मी विज्ञानाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणतो कारण की विज्ञानासाठी 20 प्रश्न विचारले जातात आणि सगळ्यात जास्त वेटेज असलेला तो सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये जर आपण सब डिव्हिजन केलं ना, तर जीवशास्त्राला म्हणजे बायोलॉजीला 8 प्रश्न विचारले जातात, त्यामध्ये झुलॉजीला 4 आणि बॉटनीला 4 विचारले जातात, भौतिकशास्त्राला 6 आणि रसायनशास्त्राला 6. आता बघा, माझा अप्रोच असा असतो की जीवशास्त्र सोडायचं नाही, बॉटनी आणि झुलॉजी हे मूळ सोडायचं नाही, हे पूर्ण अभ्यास करून जायचा आणि फुल अटेम्प्ट करायचे. ठीक आहे, त्याच्यावर फोकस करायचं. भौतिकशास्त्रावर मोजकेच टॉपिक आहेत आणि 6 प्रश्न आहेत, त्यामुळे भौतिकशास्त्र पण योग्यरित्या करून जायचं. माझा असा अप्रोच असतो की मी रसायनशास्त्रावर जास्त वेळ घालत नाही, कारण की रसायनशास्त्र खूप वास्ट आहे आणि वाचायला गेलं ते मला तरी कॉम्प्लिकेटेड वाटतं. त्याच्यामुळे 6 मार्कांसाठी तेवढं वाचणं मला काही योग्य वाटत नाही. आपण ते 6 तुक्के जरी मारले तरी 2-3 त्यातले बरोबर येतात. म्हणून माझा अप्रोच हा असा असतो की जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्र पूर्ण करायचे, रसायनशास्त्र थोडंफार 1-2 महत्त्वाचे काय प्रश्न असतील तेवढं करून जायचं, जास्त त्यावर लक्ष द्यायचं नाही, पण विज्ञानावर लक्ष द्यायचं, कारण की विज्ञान 20 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर आहे राज्यशास्त्र पॉलिटी, हा महत्त्वाचा विषय आहे कारण की पुस्तक एकच आहे. ठीक आहे, आणि ते म्हणजे लक्ष्मीकांत. लक्ष्मीकांत जर तुम्ही केलं, मराठीमध्ये के सागर पब्लिकेशनचं आलेलं आहे, इंग्लिशमध्ये देखील आहे, पण मराठीत के सागर पब्लिकेशनचं आहे, ते तुम्ही वाचू शकता. आणि एकच पुस्तक करायचं आणि ते पुस्तकही पूर्ण नाही करायचं आहे. खूप मोजके टॉपिक जे की तुम्हाला मी पुढे देणार आहे, म्हणजे सुरुवातीचे 3-4 धडे जरी तुम्ही केले तरी ते 15 पैकी 15 मार्क्स तुम्ही मिळवू शकताय. वाचताना ते कठीण आहे, पण एकदा डोक्यात गेलं ना की पॉलिटी हा विषय खूप सोपा आहे. आउट ऑफ स्कोअर करण्यासारखा पॉलिटी हा विषय आहे आणि एकच पुस्तक आहे आणि ठराविकच टॉपिक आहेत, त्याच्यामुळे कमी प्रिपरेशनमध्ये जास्त मार्क्स देणारा हा विषय आहे. म्हणून मला वाटतं की
राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटीला तुम्ही सेकंड इम्पॉर्टन्स दिला पाहिजे. त्याच्यानंतर भूगोल हा असा विषय आहे की ह्याच्यामध्ये लॉजिकने प्रश्न सुटतात. फॅक्च्युअल प्रश्न ह्याच्यात येत असले तरी बऱ्याच वेळा ह्याच्यातल्या 70 ते 80% प्रश्नांमध्ये लॉजिक लागतं. त्याच्यामुळे ह्याचा थोडाफार जरी अभ्यास केला तरी लॉजिकने तुम्ही पूर्ण प्रश्न सोडवू शकता. म्हणून भूगोल हा खूप महत्त्वाचा विषय आहे, सोपा आहे. त्याच्यानंतर आपण बघूया पर्यावरणाचं काही नाही. पर्यावरणामध्ये 5 प्रश्न येतात. मी तर म्हणतो पर्यावरणाचं प्रिपरेशन केलं नाही तरी चालते. त्या 5 पैकी 2-3 तर तुक्क्यावरच बरोबर येतात. काही नाही, ग्रीन हाऊस गॅसेस वगैरे असे काहीतरी विषय सांगितलेले असतात, ते आपण पुढे डिस्कस करूया. त्यामुळे मी त्याला इम्पॉर्टन्स 4 दिलेलं आहे. चालू घडामोडी हा 5वा महत्त्वाचा विषय. हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की याच्यासाठी तुम्हाला खूप सारा सब्जेक्ट नॉलेज आणि बॅकलॉग असावा लागत नाही. आत्ताच्या झालेल्या ज्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला वाचाव्या लागतात आणि त्या डोक्यात ठेवाव्या लागतात. खूप फार काही लॉजिक लावणं हे काही असं ह्याच्यात काहीच नाही आहे. एक 100 पानांचं पुस्तक येतं, ते आपल्याला रट्टा मारायचा आहे. आणि पूर्वी काय झालं होतं आणि एखाद्या सब्जेक्टचा बॅकग्राऊंड काय आहे ह्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. जे पुस्तकात दिलं आहे ते वाचायचं आणि त्याचा आन्सर द्यायचं. त्याच्यामुळे चालू घडामोडी हा सोपा विषय मला तरी वाटतो. फक्त प्रिपेअर करावा लागतो, पण जास्त काही बॅकग्राऊंड नाही पाहिजे. नुसतं वाचलं तरी आपल्याला ते मार्क्स मिळू शकतात. त्याच्यामुळे चालू घडामोडी मी 5व्या नंबरला महत्त्वाचा विषय ठेवला आहे. अर्थशास्त्र 6व्या नंबरला. बरेच जण जे आहेत प्रिपरेशन करत नाहीत अर्थशास्त्राची पूर्वला, कारण की टर्मिनॉलॉजीज थोड्याशा कॉम्प्लिकेटेड आहेत. आणि मला तरी वाटतं की मार्केटमध्ये इकॉनॉमिक्स चांगले शिकवणारे शिक्षक असतील, पण तेवढे नाही आहेत जेवढे इतर विषयांचे आपल्याला मिळून जातात एक्सपर्ट्स. ठीक आहे. त्यामुळे अर्थशास्त्रावर फार कोणी तेवढं काही लक्ष देत नाही आणि करायला ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. जर करतो म्हटलं तर होऊ शकते, पण जनरली कोणी करत नाही म्हणून मी त्याला 6व्या नंबरवर इम्पॉर्टन्स दिला. आणि सगळ्यात कमी इम्पॉर्टन्स मी इतिहासाला दिलेला आहे, कारण इतिहास माझा हा फेवरेट सब्जेक्ट असला तरी इतिहास हा आउटपुट देत नाही. तुम्ही कितीही वाचा त्यावर ते फॅक्च्युअलच प्रश्न विचारणार, आणि जेव्हा फॅक्च्युअल प्रश्न विचारतात तेव्हा ते एकदम बारीक सारीक गाळून प्रश्न विचारणार. त्यामुळे तुम्ही कितीही वाचा त्याचा काहीच उपयोग न झाल्यासारखा बऱ्याच वेळा होतो. त्याच्यामुळे इतिहासाचं जे बेसिक आहे ते करून ठेवायचं. फार काही फापट पसारा वाचत बसायचा नाही, कारण की तुम्ही जितकं त्याच्यात इनपुट देता तेवढा आउटपुट इतिहासामध्ये भेटत नाही. हा माझा अनुभव आहे. तर त्याच्यामुळे मी इतिहासाला सगळ्यात कमी इम्पॉर्टन्स दिलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, प्राचीनवर 3 प्रश्न येतात. एकंदरीत 15 प्रश्न येतात इतिहासावर. त्यामध्ये प्राचीन इतिहासावर 3 प्रश्न येतात, मध्ययुगीनवर 2 प्रश्न येतात आणि आधुनिक इतिहासावर 10 प्रश्न येतात. तर मी मध्ययुगीन इतिहास स्किप करत असतो. 2 मार्कांसाठी कुठं वाचणार आहेत? एवढं मोठं आपल्याला वाचायला वेळही नाही आणि आपल्याला एवढं मोठं वाचायचं नाही. त्या 2 पैकी 1-2 तुक्केमधले ते एखादा बरोबर आला तरी आपलं काम होऊन जाते. प्राचीन इतिहास वाचायचा आहे, ते पण मोजकाच वाचायचा आहे, 100 पेजेसच्या जवळपास. आणि आधुनिक इतिहास आपल्याला पूर्णपणे वाचायचा आहे. कुठले सब्जेक्ट करायचे आहे किंवा कोणते पुस्तक वाचायचे ते पण आपण आता पुढे डिस्कस करूया. ठीक आहे. तर एकंदरीत सांगण्याचं उद्दिष्ट हा आहे की कमी प्रिपरेशनमध्ये जास्त मार्क देणारे सोपे विषय करणं आणि त्यांच्यावर पहिल्यांदा फोकस करणं हा आपला मूळ गाभा आहे प्रिपरेशनचा. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजेच विज्ञान, राज्यशास्त्र, भूगोल, पर्यावरण, चालू घडामोडी या 5च विषयांचं जरी तुम्ही योग्य प्रिपरेशन करून गेले ना तरी पण राज्य पूर्वपरीक्षा निघू शकते. ठीक आहे. तर आता बघूया विज्ञान, जीवशास्त्र. विज्ञानामध्ये एकूण 20 प्रश्न येतात, त्यामध्ये जीवशास्त्रामध्ये 8 प्रश्न येतात. ठीक आहे. त्या 8 प्रश्नामध्ये झूलॉजीवर 4 प्रश्न येतात. आणि मी प्रत्येक टॉपिकचे 5 सब्जेक्ट दिले. ते जर तुम्ही 5 टॉपिक करून गेले, त्या टॉपिकमधले सब टॉपिक 5 दिले, ते 4-5 जर सब टॉपिक तुम्ही करून गेले तर तुमचा 50%च्या अबव सिलेबस कव्हर होऊन जातो. आणि तुम्ही जर हे 5 टॉपिक 4-5 जे मी दिले ते जर रिवाईज केले तर तुमचा 50 ते 60% सिलेबस रिवाईज झाल्यासारखा देखील होतो. ठीक आहे. तर झूलॉजीवर 4 प्रश्न येतात. कुठले टॉपिक येतात? हो, जनरली क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स ह्याच्यावर येतं, म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण. तर त्याच्यामध्ये ते किंगडम, फायलम ह्या त्या गोष्टी येतात. ते एकदा वर्गीकरण तुम्ही वाचून घ्या. आणि प्रत्येक किंगडममध्ये किंवा जीनस ज्या उपवर्गीकरण केले आहे त्याच्यामध्ये एखादा प्राणी असा त्याचे जे कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स असतात त्याच्यापेक्षा वेगळा असतात. जसं की उदाहरण देतो, जसं की व्हेल जो मासा आहे तो मासा असून तो मॅमल आहे. ठीक आहे. तर आपल्याला वाटतं की तो मासा आहे पण तो मॅमल आहे. म्हणजे त्याचं जे कॉमन कॅरेक्टरिस्टिक आहे की पाण्यात राहून पण तो मॅमल आहे, तर तो थोडासा वेगळा पडतो ना. तर असे विशिष्ट एक्झाम्पल विचारल्या जातात. जसं की प्लॅटिपस. माझ्या माहितीप्रमाणे प्लॅटिपस हा अंडी घालणारा मॅमल आहे, काहीतरी प्राणी असून अंडी घालतो, असं काहीतरी वेगळेपण आहे त्याच्यात. व्हेलमध्ये असा वेगळेपण आहे की तो पाण्यात राहून देखील मॅमल आहे. वटवाघूळ असा आहे की तो उडतो तरी पण तो मॅमल आहे. तर असे जे त्या
त्या वर्गीकरणामधले असे विशिष्ट जे उदाहरणं आहेत ना, ते उदाहरणं करून ठेवा. त्या उदाहरणांवर प्रश्न येतात की बाबा हा प्राणी किंवा हा जीव कोणत्या फायलमला किंवा कोणतं जे काही स्पेसिस आहे याला बिलॉंग करतो आणि त्याचे गुणधर्म काय आहेत हे असं विचारतात. तर ते जे काही विशिष्ट एक्झाम्पल्स आहेत 2-3 ते तुम्ही करून ठेवा. आणि क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल काही नाही, 2-3 पानांचा टॉपिक आहे. म्हणजे तसा खूप मोठा टॉपिक आहे, पण आपल्या कामाचे 3-4 पानं आहेत, तेवढं तुम्ही करून जा. त्याच्यानंतर बोन्स अँड देअर नेम्स आणि नंबर. हाडं, माणसांच्या शरीरातली हाडं आणि महत्त्वाच्या हाडांची नावं आपल्याला पाठ करून जायची आहेत. मग तुम्ही म्हणाल की ते हाडांची नावं खूप कठीण आहेत, तर आपल्याला पाठ तेवढी तर करावीच लागतील. जसं की फेम्यूर आहे, सगळ्यात लांब हाड कोणतं आहे, टोच्या हाडांना काय म्हणतात, हे जे महत्त्वाची आपल्याला हाडं आहेत ती करून जावी लागतील, त्यांची नावे करून जावी लागतील. आणि जॉईंट्स म्हणजे बॉल जॉईंट कुठे आहे, सॉकेट जॉईंट, बॉल सॉकेट जॉईंट कुठे आहे, हिंज जॉईंट कुठे आहे, ते जॉईंट्स तुम्हाला करून जावं लागतील. आणि त्यांचे नंबर साधारणतः असा प्रश्न विचारतात की हाडांची एकूण संख्या किती आहे. हा हमखास ह्या 2 टॉपिकवर एखादा तरी प्रश्न असतोच. त्याच्यानंतर सेल थेअरी ऑफ शिल्डन अँड शॉन, ते तुम्ही वाचून जा. काही नाही, अर्ध्या पानाचा तो टॉपिक असेल, तो वाचून जा. त्याच्यावर आयोगाने प्रश्न मागच्या 2 वेळेसही विचारलेले आहेत. त्यानंतर DNA स्ट्रक्चर करून जा. DNA स्ट्रक्चर काही नाही आहे, ते न्यूक्लिओटाईड कशाला म्हणतात, न्यूक्लिओसाईड कशाला म्हणतात, ॲडेनाईनचा बॉन्ड कुठल्या केमिकलसोबत होतो, ग्वानाईनचा, अँड सायटोसिनचा कुठल्या केमिकलसोबत होतो ते करून जा. म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे DNAचं स्ट्रक्चर, न्यूक्लिओटाईड कशाला म्हणतात, न्यूक्लिओसाईड कशाला म्हणतात, फॉस्फेट बॉन्ड कुठं लागतो, हे जे त्याचं स्ट्रक्चर आहे ना ते स्ट्रक्चर करून जा. त्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. आणि एन्झाईम्सबद्दल संपूर्ण माहिती, जे काही एन्झाईम्स आहेत मानवी शरीरातले ते एन्झाईम्स वाचून जा आणि त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती वाचून जा. एक बोनस टॉपिक सांगतो की जे प्लांट हार्मोन्स आहेत तेही करून गेले तर तुम्ही होते, पण ते जरी नाही केले आणि हे 4-5 टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित केले तर त्या 4पैकी तुमचे 2 ते 3 प्रश्न कव्हर होऊनच जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला झुलॉजीचा विषय. पुढे आपण बघूया बॉटनी. बॉटनीमध्ये देखील 4 प्रश्न येतात. त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, जसं तिकडे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स होतं, इथे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. त्यामध्ये हे अँजिओस्पर्म, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, हे जे क्लासिफिकेशन आहे हे तुम्ही पूर्णपणे करून जा. आणि त्याच्यामध्ये जे एक्झाम्पल्स आहेत त्या क्लासिफिकेशनचं, जसं की ब्रायोफाईट्स कुठले आहेत किंवा अँजिओस्पर्म्स कुठले आहेत, त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते देखील करून जा. त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांच्यामुळे होणारे रोग, जसं मायक्रोबॅक्टेरियम ट्युबेरक्युली, म्हणजे त्यामुळे TB होतो, आणि असे इतर जे प्लाझ्मोडियम वायवॅक्समुळे काय होतं, हे असे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत आणि त्यांच्यामुळे जे रोग होतात ते तुम्ही पाठ करून जा. आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅरी करणारे वाहक कोण आहे, मच्छर आहे की पाण्यामुळे कॅरी होतो, ते देखील बघून जा. त्याच्यानंतर इथे विशेष लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे झाडांवर रोग निर्माण करतात. ठीक आहे. तर झाडांशी स्पेसिफिक असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आणि त्यांच्यामुळे होणारे झाडांमधले रोग हे करून जा. त्याच्यानंतर व्हिटॅमिन डिफिशियन्सी आणि त्यांच्यामुळे होणारे रोग, म्हणजे कर्पारोग कुठल्या व्हिटॅमिनच्या किंवा मायक्रो न्यूट्रिएंटच्या डिफिशियन्सीमुळे होतो, ह्यावर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे विल्टिंग ऑफ प्लांट कशामुळे होते, म्हणजे त्या प्लांटमध्ये काय डिफिशियन्सी आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात, ते करून जा. त्यानंतर हे जे हिरोईन, ओपियम, पॉपी, हे असे जे प्लांट्स आहेत ते कशापासून काय बनवले जातं, म्हणजे चरस, अफीम, हे कुठल्या झाडापासून बनवले जातात त्यावर एक प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, ते टॉपिक करून जा. आणि फोटोसिंथेसिस करून जा. फोटोसिंथेसिसमध्ये ॲक्च्युलीमध्ये खूप डेप्थचा विषय येतो, म्हणजे डेप्थ इन द सेन्स की तुम्हाला थोडंसं ते समजून घ्यावं लागतं. तुम्ही यूट्यूबच्या व्हिडिओमधून ते समजून घेऊ शकता, पण तेवढंही करायचं नसेल, ॲटलिस्ट किती ATPs क्रिएट होतात एका सायकलमध्ये, C3 सायकल काय आहे, C4 सायकल काय आहे, फोटोसिंथेसिस, क्लोरोफिल पिगमेंट कोणत्या प्लांटमध्ये कोणतं असतं, काही याच्यामध्ये ग्रीन क्लोरोफिल असतं, काही याच्यामध्ये झॅन्थोफिल वगैरे असतं, तर ते कुठल्या ह्याच्यात काय असतं ते करून जा. आणि अल्गी फार महत्त्वाचं, म्हणजे अल्गी, जे की क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्समध्येच येतं, त्याच्यात अल्गीचं एक सेपरेट टॉपिक आहे, ते अल्गी करून जा. म्हणजे निळ्या अल्गीला काय म्हणतात, त्यामध्ये कुठला क्लोरोफिल पिगमेंट असतो, अजून ब्राऊन अल्गीमध्ये कुठला पिगमेंट असतो, हे करून जा. अल्गीबद्दल थोडंसं त्याचे एक्झाम्पल्स देखील करून जा. ठीक आहे. हे बॉटनीचं झालं. त्याच्यानंतर भौतिकशास्त्र. भौतिकशास्त्रामध्ये
एक टेबल येत असतो की अल्फा बीटा आणि गॅमा रेज ह्यांचं कंपॅरिझनचा एक टेबल येतो की पेनिट्रेटिंग पॉवर ह्याची किती आहे, अल्फाची किती आहे, बीटाची किती आहे, गॅमाची किती आहे आणि आयोनायझिंग पॉवर कोणाची किती आहे, कोण सगळ्यात जास्त डेव्हिएट होतं, हे एक कंपॅरिझनचा तक्ता तुम्हाला खूप साऱ्या पुस्तकांमध्ये दिसेल. 12वीच्या पुस्तकात दिसेल, भस्के सरांच्या पुस्तकात तुम्हाला सापडू शकतो. तो तक्ता पूर्ण पाठ करून जा, त्याच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. आणि म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक अल्फा पार्टिकल जर एखाद्या पदार्थातून निघाला तर त्याचं वजन कितीने कमी होतं, त्याचा ॲटॉमिक नंबर कितीने कमी होतो, अशा पद्धतीचे ते प्रश्न असतात, ते करून जा. त्यानंतर साऊंडवर प्रश्न येतात. साऊंडवर प्रश्न असे येतात की साऊंडचे जे वेगवेगळे इफेक्ट्स आहेत त्याच्यावर प्रश्न येतात, जसं की डॉपलर इफेक्ट आहे, त्यानंतर सुपर इम्पोजिशन आहे साऊंडचं, त्याच्यानंतर तो जो जेट इफेक्ट आहे, हे असे जे काही इफेक्ट्स आहेत साऊंडचे, रिव्हर्बरेशन, त्याच्यावर प्रश्न येतो. तर ते थोडेसे इफेक्ट्स करून जा साऊंडचे. त्याच्यानंतर साऊंडचा स्पेक्ट्रम किती आहे, जे आपल्याला ऑडिबल साऊंड आहे त्याचा स्पेक्ट्रम किती आहे, इनऑडिबल साऊंड किती स्पेक्ट्रमच्या बियॉन्ड इनऑडिबल होतो, ह्या गोष्टी करून जा. त्याच्यानंतर एक बर्नॉलीज इक्वेशन येते, ते बर्नॉलीज इक्वेशन योग्य स्टडी करून जा. त्यातल्या प्रत्येक सिम्बॉलचा अर्थ काय आहे ते करून जा. त्याच्यानंतर मिरर, लेन्सेस अँड पॉवर ऑफ लेन्स ह्याच्यावर फॉर्म्युले येतात बघा, ते फॉर्म्युले करून जा. आणि कुठल्या लेन्सनी कुठली इमेज क्रिएट होते, इन्व्हर्टेड, हे ते तुम्हाला करून जावं लागेल. हे भस्के सरांच्या पुस्तकात कदाचित आहे आणि नसलं तरी तुम्ही यूट्यूबवर एखादा व्हिडिओ सर्च करून जा, लेन्सेस अँड इमेजेस क्रिएटेड बाय देम, आणि ह्याच्यावर एखादं एक्झाम्पल इतक्यात तर नाही आलं, पण ह्याच्या आधी आयोगाने विचारलेले आहे 2020-21मध्ये पॉवर ऑफ लेन्स कशी काढायची फोकल लेंथवरून, त्याचे फॉर्म्युले येतात, ते तुम्ही करून जा. आणि एक रेझिस्टन्स करून जा, त्यात दोनच आहे, सिरीज रेझिस्टन्स आणि पॅरलल रेझिस्टन्स, दोनच फॉर्म्युले, त्याच्यावरून तुम्ही करंट आणि रेझिस्टन्सचं जे रिलेशन आहे V=IR, त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला कधी कधी व्होल्टेज काढायला होतात, कधी कधी करंट काढायला होतात, कधी कधी रेझिस्टन्स काढायला होतात, ते तुम्ही करून जा. हे 5ही टॉपिक केले तरी 3 तर प्रश्न हमखास तुमचे कव्हर होऊन जातात. त्याच्यानंतर रसायनशास्त्रावर करायला खूप आहे, पण हे टॉपिक तुम्ही करून जा. जसं की ॲसिड आणि बेस, आणि त्यांच्याबद्दल खूप साऱ्या लोकांनी ॲसिड आणि बेसचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. सुरुवातीला कोणी केलं, त्यानंतर कोणी केलं, अरेनियस थेरी, हे थेरी, ते थेरी, अशा पद्धतीचे जे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांचे थिअरीज आहे ॲसिड आणि बेस क्लासिफिकेशनची, ते तुम्ही करून जा. आणि एका शास्त्रज्ञांसाठी एखादा पदार्थ ॲसिड आहे तर दुसऱ्यासाठी तो ॲसिड नाही आहे, तर त्या ज्या थिअरीज आहेत त्या तुम्ही करून जा. त्याच्यानंतर ओव्हर्स अँड मेटल्स, की कुठल्या ओव्हरमधून कुठला मेटल भेटतो, त्यानंतर टाईप्स ऑफ रिॲक्शन, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक आणि वेगवेगळ्या, आणि रेट ऑफ रिॲक्शन कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल असते, ते तुम्ही करून जा. त्याच्यानंतर ऑइल अँड फॅट यांच्यामधला डिफरन्स काय आहे, सॅपनिफिकेशन कशाला म्हणतात, हे एक टॉपिक करून जा. तेच रेट ऑफ केमिकल रिॲक्शन प्रपोर्शनल टू वॉट. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट मोल ऑफ कंपाऊंड, हा खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे, की एखाद्या पदार्थाचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर देतील आणि त्याच्यावरून तुम्ही त्याचा मोल कॅल्क्युलेट करा, असा प्रश्न येऊ शकतो आणि बऱ्याच वेळा आलेला आहे. हा टॉपिक करून जा. त्यानंतर आयडियल गॅस कॉन्स्टंट इक्वेशन देखील तुम्ही बघून जा. तर हे झाले रसायनशास्त्राचे 6 विषय. रसायनशास्त्राचे फक्त हे 2-4 टॉपिक जरी केले तुम्ही चालते आणि बाकी स्किप केलं तरी चालते, पण माझ्या माहितीप्रमाणे जीवशास्त्र मुळीच स्किप करू नका. आणि भौतिकशास्त्राचे खूपच मोजके टॉपिक आहेत आणि तेच वारंवार रिपीट होतात, त्याच्यामुळे भौतिकशास्त्र देखील स्किप करू नका. आता विषय आहे की कशातून करायचं आहे. तर पहिली गोष्ट आहे की मार्केटमध्ये परफेक्ट कोणतंच पुस्तक अवेलेबल नाही. आपल्याला परफेक्ट अभ्यास करायचा असेल याचा, तर आपल्याला 11वी-12वीची जी नीटची पुस्तके आहेत तीच वाचावी लागतील, पण तेवढं वाचायला आपल्याकडे वेळ नाही आणि तेवढं वाचून काही आपल्याला नीटचा पेपरही द्यायचा नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला परफेक्ट करायला सध्या तरी कोणतं पुस्तक अवेलेबल नाही, आणि जर परफेक्ट करायला गेलो तर तेवढा वेळही नाही आहे. म्हणून जे परफेक्टच्या जवळ जाणारं कुठलं पुस्तक असेल सध्या मार्केटमध्ये, तर ते भस्केन सरांचंच आहे, बाकी इतर कोणतंच नाही. भस्केनचं पण जे पुस्तक आहे ते काही परफेक्ट नाही आहे, पण सगळ्यात चांगलं सध्याच्या मार्केटमध्ये तेच पुस्तक आहे. त्या पुस्तकांमध्ये तुम्ही त्यामधून हे सगळे टॉपिक्स करा. आणि जर तुम्हाला काही टॉपिक्स सापडले नाही तर सरळ यूट्यूबवर जा, यूट्यूबवरचे व्हिडिओ बघा, त्याच्या नोट्स काढून ठेवा आणि ते वाचून घ्या. ठीक आहे. तर हा झाला आपला विज्ञानाबद्दलचा विषय. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया आता राज्यशास्त्र, 2 नंबरचा महत्त्वाचा विषय. राज्यशास्त्रामध्ये 15 प्रश्न येतात. ठीक आहे. तर काय वाचायचं आहे, तर घटनेचं स्ट्रक्चर म्हणजे काय, तर घटनेचे भाग किती आहेत, घटनेची महत्त्वाची कलमे किती आहेत, एकूण कलमे किती आहे, विषय सूची कुठे दिलेली आहे, परिशिष्टे किती आहेत, बस हे म्हणजे एकंदरीत स्ट्रक्चर, की बाबा इतके भाग आहेत, 22 भाग 25 भाग जे काही आहेत ते,
अजून आपले 10 परिशिष्टे आहेत, 12 परिशिष्टे आहेत, जे काही परिशिष्टे आहे, आधी किती कलमं होते, आता किती कलमं आहेत, 395 होते, आता किती आहेत, हे जे एकंदरीत स्ट्रक्चर आहेत ते करा सगळ्यात पहिल्यांदी. ठीक आहे, महत्त्वाची कलमं करून जा. दुसरं म्हणजे नागरिकत्वाच्या कलमांवरनं प्रश्न आलेले आहेत. कंटिन्युअस 2-3 वर्षात नागरिकत्वांच्या कलमांवर प्रश्न आलेले आहेत. तर भाग 2मध्ये नागरिकत्वाबद्दलच्या काही कलमा आहेत त्या कलमा वाचून जा. एखादा तरी प्रश्न त्याच्यावर येऊ शकतो. त्याच्यानंतर महत्त्वाच्या घटना दुरुस्त करून जा. आता सांगायचं हे राहून गेलं की जे घटनेचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे घटनेचे किती भाग आहेत, महत्त्वाचे किती कलम आहेत, विषय सूची किती आहे, परिशिष्ट किती आहे, याच्यावर 4 प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, एकाच टॉपिकवर 3 ते 4 प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर नागरिकत्वाच्या ज्या कलम आहेत त्याच्यावर एखादा प्रश्न येतोच. त्यानंतर महत्त्वाच्या ज्या घटना दुरुस्त आहे, आजपर्यंत ज्या महत्त्वाच्या घटना दुरुस्त झालेल्या आहेत त्या तुम्ही वाचून जा. 2 प्रश्न हमखास त्याच्यावर येतील. त्यानंतर महत्त्वाचे जे खटले आहेत आणि त्यावरील निकाल. महत्त्वाचे खटले म्हणजे काय, हेच न्यायिक पुनर्विलोकन किंवा घटनाबाह्य एखादा कायदा आहे त्याच्यासाठी कोणी कोर्टात गेलं तर हे जे महत्त्वाचे न्यायनिवाडे झाले ज्यांच्यामुळे घटनेवर प्रभाव पडलेला आहे ते महत्त्वाचे खटले वाचा. जसं की केशवानंद भारती खटला आहे ना, मंडल खटला आहे, हे अशा महत्त्वाचे खटले आणि त्यावरील निकाल वाचून जा. ठीक आहे, त्यावर 2 प्रश्न येतात. त्यानंतर विविध राष्ट्रीय आयोग आणि त्यासंबंधी माहिती, हे जसं की माहिती आयोग झाला, जसं की निवडणूक आयोग झाला, UPSC झालं, जसं की मानवी हक्क आयोग झालं, एक स्टॅट्युटरी आहेत, काही संविधानिक आहेत, ते बघून जा आणि त्यांच्यासोबत माहिती घेऊन जा. त्याच्यानंतर संविधान निर्मितीची प्रोसेस म्हणजे काय हो, पहिले 2 ते 3 धडे, 2च धडे आपल्या लक्ष्मीकांतमधले. ठीक आहे, पहिले 2 धडे म्हणजे संविधान कशापासून सुरू झालं, कॅबिनेट मिशनमध्ये, मग ते कसं त्याला मान्यता मिळाली, मग कसे निवडून गेले, मग कशी संविधान सभा झाली, पहिलं अध्यक्ष कोण बनलं, मग किती दिवसांमध्ये त्यांनी घटनेचं पूर्ण लिखाण केलं, कुठल्या समितीचा कोण अध्यक्ष होतो, कुठल्या समितीचं कोण सदस्य होतं. त्याच्यानंतर महत्त्वाच्या तारखेला की या तारखेला बाबा आपण ध्वज स्वीकारला, या तारखेला आपण राष्ट्रगीत स्वीकारलं, कुठल्या तारखेला घटना बनवून कंप्लीट झाली, कुठल्या तारखेला सगळ्यांनी मान्यता दिली, हे पूर्ण संविधान निर्मितीची प्रोसेस. ठीक आहे, ते करत त्याच्यावर प्रश्न येतात. आणि तेच संविधानामध्ये आपण कुठल्या देशांकडून काय घेतलं, जसं जर्मनीकडून आपण आणीबाणीचं तत्त्व घेतलं, हे अशा पद्धतीचं जे काही आपण दुसऱ्या देशांकडून घेतलं आहे ते पण विचारतात. तर हे 4 ते 5 टॉपिक जे मी दिले तेवढे जरी करून गेलं ना, तुमचे 10 मार्कांचं कवर होऊन जातं, 10 ते 12 मार्कांचं. आणि एवढे 5च टॉपिक रिवाईज केले तर तुमचं 60-70% रिव्हिजन होऊन जातं. त्यानंतर राज्यशास्त्रासाठी सांगायचा मुद्दा की तुम्हाला लक्ष्मीकांत सोडून कुठलंच दुसरं पुस्तक वाचायची गरज नाही आहे. लक्ष्मीकांत ते पूर्ण वाचायची गरज नाही. मी तर म्हणतो की जेवढं ते पुस्तक मोठं आहे त्याच्यापैकी जर तुम्ही 30% वाचलं तरी पूर्वपरीक्षेला इनफ आहे असं मला वाटतं. त्यानंतर भूगोलामध्ये 15 प्रश्न येतात. त्याच्यामध्ये बघा, प्राकृतिक भूगोल विशेषतः महाराष्ट्राचा याचा संदर्भ येत नाही. ह्याच्यामध्ये भारत, जग आणि महाराष्ट्र या तिन्हींबद्दल येतं. त्यातल्या त्यातही भारताबद्दल आणि जगाबद्दल सगळ्यात जास्त येतं. ठीक आहे, त्यावर 4 प्रश्न येतात. म्हणजे कुठल्या खंडामध्ये कुठल्या, जसं की अँडीज पर्वतरांग कुठल्या खंडात आहे, रॉकी पर्वतरांगामधलं सगळ्यात मोठं शिखर कोणतं आहे, त्याच्यानंतर मरियाना गर्ता कुठे आहे, ह्या अशा पद्धतीचं जे प्राकृतिक भूगोल आहे जगाचा आणि भारताचा, ते त्यावर 4 प्रश्न येतात. आणि महाराष्ट्रावरही एखादा प्रश्न येऊ शकतो. तर असे 4 प्रश्न त्या प्राकृतिक भूगोलावर येतात. नंतर नागरी व ग्रामीण वस्त्या व त्यांचे प्रकार, खूपच सोपा टॉपिक, एका पानाचा टॉपिक आहे. ह्याच्यावर 1 ते 2 प्रश्न हमखास येतात. म्हणजे ते ताराकार वस्ती आणि वर्तुळाकार वस्ती, ह्या ज्या वस्त्यांचे प्रकार आहेत ते तुम्ही करून जा. नंतर जनगणना आकडेवारी, 2011च्या जनगणनेची आकडेवारी, भारत स्पेसिफिक आणि महाराष्ट्र स्पेसिफिक, ते करून जा. एकच धडा आहे तो आणि त्या एकाच धड्यावर 2 प्रश्न येतात. त्यानंतर राष्ट्रीय उद्याने, जलसिंचन प्रकल्प आणि ते कुठे आहेत ते करून जा. खडकांचे प्रकार आणि त्यांचे गुणधर्म करून जा. मान्सून आणि त्याचा मेकॅनिझम करून जा. शेतीचे प्रकार आणि त्याची वैशिष्ट्य करून जा. एवढं जरी करून गेले तुम्ही तरी 50% तुमचा सिलेबस कवर आहे. आणि पुस्तक जर म्हटलं, नन अदर दॅन सौदी सरांचं जे पहिलं आहे प्राकृतिक भूगोल, पार्ट 1 आणि भाग 1 आणि भाग 2 आहे ना, फक्त भाग 1 करायचा. त्या भाग 1 मधले स्पेसिफिक जे मी टॉपिक दिले तेवढे जरी करून गेले तरी तुम्ही योग्य उजळणी केली आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर पर्यावरणाला 5 प्रश्न आहेत. पर्यावरणाचं तुम्हाला सौदी सरांच्याच पुस्तकात पर्यावरणाचा एक स्पेसिफिक टॉपिक दिलेला आहे, ते तुम्ही करू शकता. किंवा मी तर किंबहुना हेही म्हणेल की वेळ इतका कमी आहे, काही नाही केलं आणि त्या 5 पैकी तुम्ही तसेही 2-3 प्रश्न कॉमन लॉजिक लावून सोडवू शकता. त्यामुळे जास्त काही त्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा प्रश्न नाही आहे. त्यामध्ये जैवविविधता, स्थाने म्हणजे बायोलॉजिकल हॉटस्पॉट कुठले आहेत, सध्या जगात किती बायोलॉजिकल हॉटस्पॉट्स आहेत, सह्याद्री हा कोणत्या वर्षी बायोलॉजिकल हॉटस्पॉट डिक्लेअर करण्यात आला होता,
आपल्या भारतात किती बायोलॉजिकल हॉटस्पॉट्स आहेत, हे जैवविविधता, त्याची स्थाने, सिद्धांत आणि महत्त्वाच्या संज्ञा हे करून जा. नायट्रोजन फिक्सेशन चक्र करून जा, ते यूट्यूबवर किंवा कुठेही तुम्हाला भेटून जाईल. ओझोन डिप्लिशन होत आहे आणि कुठले ग्रीन हाऊस गॅसेस त्याला कारणीभूत आहेत ते बघून जा. आणि त्याच्यानंतर इकोलॉजिकल पिरॅमिड, त्याला परिसंस्थीय रचना असंच काहीतरी म्हणतात, ते तुम्ही बघून जा. त्याच्यानंतर हवेची गुणवत्ता मानके इत्यादी बघून जा. आणि जास्त काही ह्याला वेळ दिला नाही तरी चालतो. लॉजिकने तुमचे 2 ते 3 प्रश्न सहज बरोबर येऊन जातात. पुढे बघू चालू घडामोडी. चालू घडामोडीमध्ये सगळंच करावं लागतं, तर सांगायचा काही विषयच नाही आहे. आणि राहिला पर्यावरणाचा भाग, तर मी सांगितलं तुम्हाला सौदींमधून करायचा आहे. भूगोलही तुम्हाला AB सौदी सरांचं पुस्तक वाचायचं आहे. तर चालू घडामोडीमध्ये आपल्याला खूप काही करायचं आहे. तसं बघितलं तर काही महत्त्वाचे टॉपिक सांगतो. चर्चेत असणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्या व्यक्तींची कार्य वगैरे ते करून जा. जागतिक निर्देशांक जी महत्त्वाची आलेली आहेत ती करून जा. देशात व राज्यात ज्या महत्त्वाच्या बैठका झाल्यात ते कुठल्या ठिकाणी झाल्यात ते करून जा. क्रीडा स्पर्धा कुठे झाल्या आहेत ते करून जा, कशा झाल्यात, कोणी मेडल जिंकले ते करून जा. नियुक्त्या महत्त्वाच्या ज्या झाल्या आहेत इतक्यात त्या करून जा. पुरस्कार, विशेषतः पद्म पुरस्कार इत्यादी अशा अनेक गोष्टी आहेत चालू घडामोडी, त्या सगळ्या करून जा. चालू घडामोडी साधारणतः मी तर म्हणतो की 8 ते 10 महिन्याच्या करा. ठीक आहे, म्हणजे समजा नोव्हेंबरमध्ये पेपर आहे, तसा ऑक्टोबरमध्ये होता, तर पेपर सेट झाला असेल सप्टेंबरमध्ये, तर तुम्ही मागच्या डिसेंबरपासून जर या सप्टेंबर म्हणजे डिसेंबर 2024पासून सप्टेंबर 2025पर्यंतच्या परिक्रमा जरी वाचल्या तरी ते इनफ आहे, होऊन जातं. काही जणं परिक्रमा न वाचता इतरही काही वाचतात, तर ते पण वाचू शकता. पण मला असं वाटतं की इतर पेपर्ससाठी, ग्रुप बीसाठी, ग्रुप सीसाठी इतर पुस्तकं योग्य आहेत, पण राज्यसेवेसाठी मल्टीलायनर चालू घडामोडी येतात, त्यामुळे मला असं वाटतं की परिक्रमा त्याच्यासाठी बेटर आहे. तसं परिक्रमा देखील GK टुडेवरून जशाच्या तसं आपल्या ह्याच्यात इन्क्लूड करतं परिक्रमामध्ये, फक्त इंग्लिशमधून मराठी भाषांतर ते करतात. माझ्या जिथपर्यंत मला वाटते तिथपर्यंत मला तरी वाटतं की ते GK टुडेमधलं घेतात आणि त्याचं भाषांतर मराठीत करून ते आपल्याला देतात. पण आपल्याला ते भाषांतर करायला वेळ नाही आहे, त्यामुळे तो GK टुडेवर न जाता तुम्ही परिक्रमा विकत घेऊ शकता. आणि 8 ते 10 महिने म्हणजे मागच्या डिसेंबर 2024 किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर 2024 जसा वेळ भेटेल तसा. कमी वेळ असेल तर कमी महिन्यांचं करा, पण डिसेंबर ते सप्टेंबर इतकं तर तुम्ही करूनच जा. ठीक आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्राला 15 प्रश्न आहेत. अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना, ज्या गेल्या पंचवार्षिक योजना, 12व्या पंचवार्षिक योजनेनंतर आपण पंचवार्षिक योजना बंद केल्या आहेत ना, तर 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत ज्या ज्या महत्त्वाच्या पंचवार्षिक योजना होत्या त्या बघून जा. 5 इयर्स प्लॅन आणि त्यांची उद्दिष्ट काय होती प्रत्येक पंचवार्षिक योजनेची, आणि त्याच्यामध्ये काय कार्य केले गेले, कुठल्या योजनेमध्ये कुठलं धरण बांधलं गेलं, कुठल्या योजनेमध्ये काय आपलं लक्ष होतं आणि कुठल्या योजनेमध्ये कुठला महत्त्वाचा प्रकल्प उभारला गेला ते करून जा. त्याच्यावर 2 प्रश्न येतात. त्यानंतर बजेट प्लॅनिंग यांचे वेगवेगळे प्रकार, जसं की जेंडर बजेट आहे, दृष्टिकोन नियोजन आहे, यावर 2 प्रश्न येतात, ते करून जा. गरिबीशी निगडीत इंडायसेस जसे की MPI, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ॲब्सोल्यूट पॉवर्टी इंडेक्स ते करून जा. आणि विविध ज्या पॉवर्टीशी रिलेटेड समित्या होत्या त्या समित्यांनी ज्या सुचवलेल्या दारिद्र्य रेषा होत्या त्याची आकडेवारी करून जा. एकच धडा आहे, एवढंच करायचं आहे तुम्हाला, दारिद्र्य नावाचा धडा, त्याच्यामधल्या समित्या करायच्या आणि त्यावर तुम्हाला 2 प्रश्न येऊन जातात. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यांमधला फरक आणि त्याबद्दल विविध तज्ज्ञांनी काय स्टेटमेंट्स दिलेली आहेत यावर प्रश्न विचारतात, तर ते देखील करून जा. आणि अन्न सुरक्षा व त्याबाबतच्या विविध योजना इत्यादी हे काही महत्त्वाचे 5 एक टॉपिक दिलेले आहेत मी. आणि पुस्तक म्हटलं तर सरळ देसले सरांचं पुस्तक वाचा. जसं तुम्ही दुसरंही वाचू शकता, ज्ञानदीप पब्लिकेशनचं वगैरे, पण मी तरी असं म्हणेल की देसले सरांचं पुस्तक वाचा. काही टॉपिक हे पार्ट 1मध्ये दिले आहेत, मॅक्झिमम टॉपिक पार्ट 1मध्ये दिलेले आहेत आणि काही टॉपिक्स पार्ट 2मध्ये पण दिलेले आहेत. इंडायसेस करून जा. इंडायसेस जसं की ते ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, हे इंडेक्स ते कुठल्या फॅक्टर्सवर डिसाईड होतात ते इंडेक्स करून जा, ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण बघूया इतिहासामध्ये एकंदरीत 15 प्रश्न येतात. इतिहासामध्ये जास्त फापट पसारा वाचत बसू नका, वाचायला गेलं तितकं कमी आहे इतिहास. प्राचीन भारताच्या इतिहासावर 3 प्रश्न येतात. त्यामध्ये काय येतं मेजरली की राजघराणे आणि त्यांचे संस्थापक कोण होते, म्हणजे महत्त्वाचे राज्यघराणे आणि त्यांचे संस्थापक कोण होते, त्या राज्यघराण्यांमधले इतर महत्त्वाचे राजे व त्यांनी लिहिलेले साहित्य, भेटी दिलेले महत्त्वाचे विदेशी प्रवासी आणि त्यांनी कोणत्या काळात कोणत्या राज्याला भेटी दिल्या, तेव्हा कोण राजे होते हे विचारतात. त्यानंतर महत्त्वाचे साहित्य, जसं की प्राचीन काळामध्ये काय महत्त्वाचं साहित्य निर्माण झालं, कुठली महत्त्वाची नाटक
लिहिल्या गेली, कुठलेही महत्त्वाचे काव्य त्या काळात लिहिल्या गेले हे विचारतात. नंतर वैदिक काळासंबंधित बाबी विचारतात की वैदिक काळामध्ये काय रिच्युअल्स होते आणि वैदिक काळाचा पिरियड काय होता, त्या संबंधित काही बाबी विचारल्या जातात. जास्त काही ह्याच्यावर फोकस करू नका प्राचीन इतिहासावर. एक R.S. शर्मांचं पुस्तक येतं 100 ते 150 पानांचं, ते वाचून घ्या. R.S. शर्मांचं ते मराठीमध्ये पण ट्रान्सलेट झालेलं आहे, के सागर पब्लिकेशननं केलेलं आहे. ते 101 पानांचं पुस्तक वाचून घ्या, त्याच्यावर काहीच वाचू नका, कारण की वाचायला खूप आहे आणि त्याच्यातनं आउटपुट काही जास्त भेटत नाही. एवढं मला वाटतं की एवढं सफिशियंट आहे करून जायला. त्यानंतर मध्ययुगीन इतिहास मी तर असं ॲडवाईस तर करणार नाही, पण मला असं वाटतं की स्किप करायला पाहिजे, कारण की खूप मोठ्या 2च प्रश्न येतात. काय काय करणार आहात, त्याच्यामुळे काही महत्त्वाचं करून जा, जसं की मध्ययुगीन शासक आणि त्यांनी बांधलेल्या वास्तू, कुठल्या महत्त्वाच्या शासकांनी कुठली महत्त्वाची वास्तू बांधली ते, जसं की ताजमहाल वगैरे. त्यानंतर बादशहांनी केलेल्या सुधारणा, जसं की मोहम्मद शाह रंगीला होता, त्यांनी राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलवली होती. अशा पद्धतीचे जे काही बादशहांनी काही सुधारणा केलेल्या होत्या त्या सुधारणा बघा. त्यानंतर जसं की शेरशाह सुरींनी बऱ्याच सुधारणा केल्या होत्या. त्यानंतर काही बादशहांनी कर आकारले होते, जसं की जिझिया कोणी आकारला होता याबद्दलचे, आणि कोणी रद्द केला होता हे पण करून जा. आणि महत्त्वाचे मध्ययुगीन काळातील युद्ध, जसे की आपले पानिपतची पहिले दुसरे युद्ध, ते करून जा. हे झालं मध्ययुगीन इतिहास. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधुनिक इतिहास. सॉरी, ह्याच्या इथे मी 3 लिहिलं आहे, इथं 3 नाही आहे, इथे 10 प्रश्न येतात आधुनिक इतिहासावर. ठीक आहे. त्याच्यामध्ये गांधी काळ आणि राष्ट्रीय चळवळीवर 3 प्रश्न येतात, तर ते तुम्ही करून जा. त्यानंतर काँग्रेस अधिवेशने व त्यात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडी यावर 2 प्रश्न येतात, ते करून जा. काँग्रेसपूर्वीच्या ज्या राजकीय आणि शेतकरी संघटना होत्या, जसं की सार्वजनिक सभा होती पुण्याची, त्याच्याबद्दल माहिती वाचून जा. त्या कधी स्थापन झाल्या होत्या ते वाचून जा. एक इंडियन असोसिएशन स्थापन झाली होती राष्ट्रीय सभा स्थापन होण्यापूर्वी, सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी कदाचित ती केली होती, ते बघून जा. कधी त्या स्थापन झाल्या होत्या त्या बघा. म्हणजे काँग्रेसपूर्वीच्या ज्या राजकीय आणि शेतकरी संघटना होत्या त्याबद्दल माहिती वाचून जा. गांधी काय आणि राष्ट्रीय सभा म्हणजे गांधीजींनी जी 3 महत्त्वाची आंदोलने केली, जसं की सविनय कायदेभंग झालं, चले जाव झालं, त्याबद्दल माहिती वाचून जा. आणि त्या काळात त्यांनी ज्या गोलमेज परिषदेत भाग घेतला, आयर्विनसोबत जो करार केला, हे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या वाचून जा. काँग्रेस अधिवेशनावर त्यात झालेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जसं की लाहोर अधिवेशनामध्ये स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला, ह्या पद्धतीच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत तसं. आणि फैजपूर येथे अधिवेशन कधी झाले याबद्दलच्या महत्त्वाच्या घडामोडी करून जा. कामगार चळवळी आणि त्यांचे उठाव आणि त्यांचे नेतृत्व कोणी केले ते बघून जा. 1857चा उठाव करून जा. धर्मसुधारणा चळवळ आणि त्या समाजांची वृत्तपत्रे कोणती होती हे करून जा. नंतर ब्राह्मणेतर चळवळ आणि ब्राह्मणेतर चळवळीतील नेत्यांची वृत्तपत्रे कोणती होती ते करून जा. एवढं करून गेलं तरी सफिशियंट आहे. तर अशा पद्धतीने. आणि हां, सांगायचा मुद्दा हा होता की आधुनिक इतिहासासाठी तुम्ही कुठलंही पुस्तक वापरू शकता. बघितलं तर तुम्ही जयसिंगराव पवारांचं पुस्तक वापरू शकता किंवा बिपिनचंद्र पालांचे वापरू शकता. जसं तुम्हाला वाटेल तुम्ही तसं ते वापरू शकता. तर हा एकंदरीत शॉर्टकट आणि आपल्याला काय अचीव करायचं आहे येणाऱ्या पेपरमध्ये त्याबद्दलचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, आणि इतर एक्झामसाठी जर असे काही व्हिडिओ बघायचे असतील किंवा डिटेल्डमध्ये राज्यसेवेचा आता पुढच्या राज्यसेवेसाठी जर प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी काय असावी ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. आणि धन्यवाद मित्रांनो.